हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। हे बघा, इथे ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला। ब्लाऊजच्या छातीचं माप इथे 34 इंच आहे। हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची इथे 12.5 इंच आहे, पण थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं सांगितलं, 12.5 इंच घेतले आहे। इथे पाठीमागच्या गळ्याची आपण खालच्या साईडनं पट्टी मोजतो, तर इथे 2.25 इंच आहे। पट्टी मोजल्याने इथे आपल्याला जसा गळा आहे आपला ॲक्युरेट जेवढा आहे तेवढाच भेटतो, कमी जास्त होत नाही। इथे कमरेचं माप इथे 30 इंच आहे आणि हे बघा छातीचं माप इथे चौथा भाग इथे 8.5 इंच आहे। समोरच्या गळ्याचं माप इथे उंचीला 6.5 इंच आहे, म्हणजे 6 इंच आहे, तर आपण अर्धा इंच वाढून 6.5 इंच घेणार आहोत कटिंगमध्ये। हे बघा 6 इंच आहे। तर इथे बघा, कटिंग करण्याची पद्धत सांगते तुम्हाला, एकदम सोपी आणि याप्रमाणे कटिंग केली तर एकदम कमी वेळात आणि कमी कपड्यामध्ये कटिंग होते। तर इथे थोडासा कॅमेरा बंद झाला होता माप टाकताना माझा, तर मी इथे सांगते तुम्हाला। हे बघा, कमरेचं माप इथे मी 7.5 इंच टाकलेलं आहे। हे बघा, आणि शोल्डर इथे 5.25 इंच आहे, घेतला आहे मी छातीसाठी। आणि आर्मोल इथे 5.25 इंच घेतला आहे। जेवढं शोल्डर घेतलं त्याच्यावर अर्धा इंच आपल्याला वाढून आर्मोल घ्यायचा आहे। आणि इथे मागच्या गळ्याचं मार्किंग करून इथे गोल गळा देऊन घेतला आहे। हे बघा, मागच्या आर्मोलसाठी इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं आहे, तर त्या 1.5 इंचावरूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचा। इथे कपडा डबलमध्ये फोल्ड आहे आपला, म्हणजे चार याच्यामध्ये आहे आपला, 4 फोल्डमध्ये। ते बघा, मागच्या भागाचा पण जो वरचा भाग आहे तो इथे काढून घेतला आहे आणि इथे आर्मोलसाठी इथे बॉक्स तयार केला आहे। इथे 1 इंचावर समोरच्या आर्मोलसाठी गोलाई देऊन घ्यायची आपल्याला आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा समोरच्या आर्मोलसाठी। मागचे पुढचे दोन्ही भाग एकाच टायमाला कटिंग होतात इथं आणि खूप लवकर कटिंग होऊन जाते। समोरच्या गळ्याची उंची इथे 6.5 घेतली आहे आणि गळारुंदी इथे मी 2.5 इंच घेतली आहे। वरसुद्धा गळारुंदी 2.5 इंच घेतली आहे आणि गळ्यासाठी समोरच्या गोल शेप देऊन घेतला। इथे 1 इंच वर आपल्याला कटोरीसाठी मार्किंग टाकायचं, इथे 2.5 इंचावर मार्किंग टाकायचं। आता इथे कटोरी किती आहे हे आपण बघणार आहोत। इथे कटोरी इथे त्यांची 4.5 ते 4.25 इंच आहे आणि क्रॉसपट्टी पोकाच्या साईडला 2.5 इंच आहे, फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे। जो मागील आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं टक्ससाठी, ते आपण इथे समोरच्या भागात कमी करणार आहोत। क्रॉसपट्टीसाठी इथे आपण 2.5 इंचावर पहिले एक लाईन ओढून घेणार आहोत सरळ आणि नंतर 3 इंचावर मार्किंग करून इथे क्रॉस शेप देऊन घेणार आहोत। इथे कटोरीचं माप इथे 5.25 इंच टाकला आहे। 5.25 इंचावर मार्किंग करून इथे कटोरीचा शेप देऊन घेतला आहे। हे बघा, किती छान कटोरीचा शेप आला आहे इथे। आणि इथे क्रॉसपट्टीच्या जे आहे मार्किंग तिथून कट करून घेणार आहोत। हे बघा, आपल्याला साधा ब्लाऊज आहे तर इथे डबल कटोरी लागते, इथे डबल कपड्यामध्ये क्रॉसपट्टी लागते। तर इथे मी खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा कापड वाचून होता त्याच्यामध्येच खाली डबल फोल्ड करून घेतला आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो इथे कट करून घेतला आहे। आपल्याला यासाठी वेगळी कटिंग करायचं काम नाही पडत क्रॉसपट्टीसाठी, याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी फटकन निघून जातं। हे बघा, साईडला जे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलं होतं मागच्या भागात, ते इथे कट करून घेतलं आहे। थोडंसं ठेवलं आहे मी इथे एक्स्ट्राचं, कमी पडून नाही म्हणून शिलाईसाठी। आणि इथे समोरचा गळा कट करून घेतला आहे, कटोरी कट करून घेतली आहे, साईडला जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलं आहे। हे बघा, या पद्धतीने खूप लवकर कटिंग होते। आता जो साईडचा कापड वाचला आहे एक्स्ट्राचा, त्याच्यामध्ये आपण इथे बाहीची कटिंग दाखवणार आहे। ते बघा, बाहीची घडीसाठी इथे मी 8.5 इंच घेतला आहे। मी नेहमी बाहीची घडी घेतावेळी छातीचा चौथा भागच वापरते, त्यामुळे काय होते, इथे आपल्याला बिलकुल बाही कमी जास्त होत नाही। इथे बाहीची उंची 4.25 इंच आहे बघा, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मी शिलाईसाठी घेतला आहे। साधा ब्लाऊज आहे तर समोरून 1 इंच तुरपाईसाठी आपल्याला फोल्ड होणार आणि कॅप हाईट इथे मी 3 इंचावर घेतली आहे आणि मार्किंग इथे करून बाहीचा शेप देऊन घेतला आहे। हे बघा, साईडने एक्स्ट्राचा कापड वाचला आहे तर याच्यामध्ये 5 ते 5.5 इंचापर्यंत बाही इथे तयार होते, पण यांचीच 4.25 इंचाची आहे तर मी इथे त्यांच्या मापानुसार टाकली आहे। हे बघा, बाहीची कटिंग करून झाली। समोरच्या भागासाठी सेंटरला कट देऊन घ्यायचा आणि अर्धा ते 1.25 इंच आपण मागे ओढून घ्यायचे। वरच्या भागाची घडी कोणतेही 2 पदर आणि जो साईडला कापड आहे एक्स्ट्राचा तो इथे कट करून घ्यायचा आहे। समोरच्या भागासाठी इथे आपल्याला कट करून घ्यायचा। हे बघा, इथे साईडचा जो कापड आहे परत त्याच्यामध्ये आपल्याला कटोरी कट करायची आहे। हे बघा, इथे मी तुम्हाला ब्लाऊजचा जो कापड आहे त्याचं तो किती आहे कापड सेंटीमीटरमध्ये दाखवते। हे बघा, 80 सेंटीमीटर आहे, त्याच्यामध्येच आपलं हे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। कुठे आपल्याला जॉईंट वगैरे द्यायचं काम पडणार नाही।
या पद्धतीने कटिंग कराल तर हे बघा कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं जसा कापड आहे तसा. आणि आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची रेग्युलरप्रमाणे. इथे 1.25 इंच या साईडला, 1.25 इंच या साईडला, दोन्ही साईडला वाढवून घेतलं. सेंटर पॉईंट मार्किंग करून इथे सेंटरला पण 1.25 इंच खाली ओढून घेतलं आणि कटोरीचा शेप देऊन घेतला. साईडला इथे 1/2 इंच वाढवायचं शिलाईसाठी. या साईडला पण इथे 1/2 इंच वाढवायचं आणि असा कटोरीचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने आपली कटोरी फटकन अशी एकदम वाढून झाली आणि एकदम कमी वेळात इथे कोणत्या कापडवर पेपरवर वाढवायची आणि नंतर परत कपड्यावर ठेवायची ते काही काम इथं आपल्याला करायचं काम नाही. या पद्धतीने कटिंग कराल तर हे बघा किती लवकर ब्लाऊज कटिंग झाला आहे. आणि इथे आता जो साईडला अधिक एवढा कापड वाचलेला आहे आणखी तर याच्यामध्ये आपण कमरपट्टीसाठी पट्ट्या काढणार आहे आणि पायपिंगसाठी पट्ट्या काढणार आहे. तर इथे मी सरळ पट्टी 2 पट्ट्या इथे कमरपट्टीसाठी काढून घेत आहे आणि जो साईडला आहे त्याच्यामध्ये मी 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या इथे पायपिंगसाठी काढून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने अशा तिरकस पट्ट्या काढायच्या आपल्याला पायपिंगसाठी. हे बघा आपल्या पट्ट्या बी निघून झाल्या. या पद्धतीने आता जो मागचा गळ्याचं मार्किंग केलं होतं आपण इथे गळा कट करून घेणार आहोत. आणि जो साईडचा आपल्याला कपडा वाचलेला आहे त्याच्यामध्ये आपण आय हुक पट्टी लावणार आहोत. आता मी ब्लाऊज शिवायला घेतला इथे बघा. तर इथे सगळ्यात पहिले पाठीमागचे टक्स मारून घेऊ आपण. इथे मी पाठीमागचे टक्स मारून घेते. आपण जे 1 इंच वाढवून घेतलं होतं तेवढंच आपल्याला टक्समध्ये घ्यायचं आहे, अर्धा इंच दोन्ही टक्ससाठी. इथं शोल्डरमधून आपण बरोबर फोल्ड करून घ्यायचं मधोमध आणि इथे टक्स मारून घ्यायचा. आता हे बघा डीप नेक आहे तर इथे थोडंसं असं क्रॉसमध्ये दिसते. तर याच्यामध्ये हे आपल्याला क्रॉसमध्ये जेवढा भाग येते आपल्याला तेवढा इथे कट करून एक सरळ लाईन करून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचं. यामुळे काय होते आपल्या आर्मोलमध्ये खाली फिटिंगच्या साईडला झोल किंवा रिंकल्स येत नाहीत. या पद्धतीने कापड जो एक्स्ट्राचा येते तो इथे कट करायचा आहे. डीप नेकमध्ये होते हे. जो कमी गळा असेल त्याच्यामध्ये काही करायचं काम नाही पडत. हे बघा इथे मी कमरपट्टी लावून घेतली आहे. वरून इथे दाब टिप देऊन घ्यायचे. या पद्धतीने इथे फोल्ड करून आपल्याला डबल फोल्ड करायचे आणि इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. आपल्याला ही शिलाई परत खोलावं लागते. इथे तुरपाई करायची असते आपल्याला. तर इथे 5 नंबरची शिलाई देऊन घेतली मी. तर आता हे समोरचा भाग मी इथे स्टिचिंगसाठी घेतला आहे. हे बघा मी प्रत्येक वेळी कपड्याच्या वरच्या जो सरळ बाजू असते त्यावरच कटिंग करते. तर म्हणून मी सरळ कपडे ओपन करून घेतले आणि सरळ बाजूला ठेवून घेतले. इथे कटोरी आपल्याला कधी पण वरच्या साईडनं जोडून घ्यायची, कारण कटोरी म्हणजे खालच्या साईडला जास्त बी वाचलं तर आपल्याला एक्स्ट्राचं कट करून घेता येते. पण इथे बघा कुठेही जास्त वाचलं नाही, बरोबर कटोरी आपली बरोबर आली. कमी जास्त बिलकुल झाली नाही, कमी पडली नाही आणि एक्स्ट्रा पण वाचली नाही. इथे या साईडला जेवढं शिलाईमध्ये घेतलं त्या साईडला खालच्या साईडला शिलाईमध्ये सोडून द्यायचं आणि सेंटर मार्किंग करून इथे 1.25 इंचाचे जे आपण एक्स्ट्रा साईडला मार्किंग घेतलं होतं कटोरी वाढवताना ते इथे आपल्याला कटोरी टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हुकाच्या साईडला कटोरीला थोडंसं क्रॉसमध्ये अर्धा इंच आपल्याला 1.25 इंच आपल्याला कट करायचं आहे. त्यामुळे आपल्या कटोरीला चांगला शेप येतो. आणि इथे खालच्या साईडला इथे क्रॉसपट्टी डबलमध्ये फोल्ड आहे तर आपल्याला कटोरीला डायरेक्ट खालच्या साईडला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. इथे आपण डबल शिलाई मारून घेतली. हे बघा या पद्धतीने एकदम चांगला आणि छान पद्धतीने ब्लाऊज तयार होतो. इथे आपल्याला जेवढी आपली कटोरीचं मार्किंग आहे तेवढं इथे मारून घ्यायचं पहिले. आता इथे मी आय पट्टी लावत आहे. इथे या पद्धतीने तुम्ही पण आय पट्टी लावून घ्या बरोबर. डबल फोल्डमध्ये इथे फोल्ड करून इथे याच्यावर आपण टिप मारून घेऊ. इथे डबल स्टिच देऊ आपण. हे बघा इथे टिप मारून झाली आणि आपण इथे कटोरीचं माप मोजून घेतलं आहे. तर इथे बरोबर 4.25 इंच कटोरी आपली आली आहे तयार. वरच्या साईडला जी पट्टी एक्स्ट्राची वाचली होती ते इथे कट करून घेतली आहे. आता मी याच पद्धतीने दुसरा भाग पण तयार करून घेतला आहे. तर इथे बघा बरोबर आपल्याला समोरचा भाग जोडता वेळी हुक पट्टी लावायच्या अगोदर इथे आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे.
कोणता भाग कमी जास्त झाला नाही पाहिजे खालीवरी, त्याच्यामुळं आपल्या शोल्डर उतरण्यास प्रॉब्लेम होते. जे एक साईड शोल्डर उतरते ना ते याच कारणानं उतरते. ज्या साईडला आपण कमी जास्त होते तो त्या साईडला जास्त झालं तर वरच्या साईडला गळ्याच्या साईडला आपण इथून कट करून घेतो. त्यामुळे काय होते, इथे गळ्याच्या साईडला कट केल्यामुळे इथे गळा मोठा पडतो आणि त्या साईडला इथे ढिला पडून शोल्डर उतरतं आपलं. तर कधी पण जोडायच्या अगोदर इथे दोन्ही भाग आपण सरळ मोजून घ्यायचे आणि खालच्या साईडलाच बरोबर जोडून घ्यायचं. आणि इथे साईडचा जे बी पट्टी वाचली आहे ती इथे कट करून घेतली आहे. हे बघा, दोन्ही भाग बरोबर एकावर एक ठेवून इथे शोल्डर जोडून घ्यायचे. अर्धा इंच शोल्डरमध्ये घ्यायचा, पण अर्धा इंच एक्स्ट्राच घेतलं होतं शिलाईसाठी. तर या पद्धतीने दोन्ही भाग इथे मी जोडून घेतले आहे. बघा, एकदम खालच्या वरचं बरोबर आपल्याला एकावर एक बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने सगळं आपल्याला पहिले बरोबर जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी क्रॉस पट्ट्या जोडून घेते पायपिंगसाठी. या पद्धतीने मी क्रॉस पट्ट्या जोडते. बघा, या पद्धतीने क्रॉस पट्ट्या जोडल्या तर एकदम व्यवस्थित येतात. इथे क्रॉस पट्ट्या जोडून झाल्या. बघा, आपले शोल्डर उतरण्यामागे हे कारण असते किंवा आपण क्रॉस पट्ट्या व्यवस्थित आपण क्रॉसमध्ये कट नाही केल्या आणि आपल्याला पायपिंग करतावेळी थोडंसं आपल्याला शोल्डरच्या तिथे आपल्याला ओढून घ्यायचं आहे. पायपिंगची पट्टी आपल्याला शोल्डरच्या भागावर आपल्याला थोडीशी ओढून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्या शोल्डर पडणार नाही. आणि जो खालचा गळ्याचा गोल राऊंड आहे तिथे पण आपल्याला ओढून घ्यायची, जेणेकरून खालच्या साईडला गळ्याची रुंदी जास्त मोठी झाली तर आपला शोल्डर उतरू शकतो. तर या पद्धतीने 1/2 इंच मी शिलाईमध्ये घेतला आहे. हे बघा, इथे थोडीशी आपल्याला कमी पडली आहे क्रॉसपट्टी, तर मी इथे शिलाई काढून इथे थोडं अधिक एक क्रॉसपट्टी लावून घेतली आहे या पद्धतीने आणि इथे पूर्ण पट्टी जोडून घेतली आहे. या पद्धतीने आपली इथे पायपिंग तयार होते. हे बघा, साईडला जिथे जिथे जॉईंट असतो आपला क्रॉसपट्टी जोडतावेळी तिथे एक्स्ट्राचा कापड असतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर इथे खालचा भाग बरोबर फोल्ड करून इथे पायपिंग आपल्याला बनवून घ्यायची. या पद्धतीने ही खूप सोपी पद्धत आहे पायपिंगची. एकदम छान पायपिंग इथे आलेली आहे. ब्लाऊज पण छान आलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने कटिंग करा ब्लाऊज. एकदम कमी वेळात लवकर कटिंग होईल आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे. इथे पेपर कटिंग वगैरे काही करायचं काम नाही पडत या पद्धतीने कराल तर. हे बघा, इथे पूर्ण पायपिंग आपली इथे तयार झालेलीच आहे. हे बघा, इथे पूर्ण पायपिंग आपली लावून झाली आहे. छान पायपिंग आली आहे आपली. बघा, उलटीसुद्धा पडत नाही इथे गळ्याला. जे मार्किंग केलं होतं आपण समोरच्या भागासाठी ते आपण इथे समोरच्या भागासाठी ठेवणार आहोत. बरोबर उलट्या साईडला इथे बाही जोडून घेतली आहे मी मधातून. कधी पण मी बाही सेंटरमधूनच जोडते, याच्यामुळे जो एक साईडला एक्स्ट्राचा कापड कमी जास्त होतो तो साईडला निघून जातो आणि बाहीचं सेंटर बरोबर मधोमध येते. हे बघा, इथे दोन्ही भाग आपले बरोबर आले आहे, कमी जास्त झालेले नाही आहे. आता बाही जोडून झाली आपली. इथं आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची, ते 4.25 इंच आहे. साईडला जेवढा कापड वाचला 1-1 इंच तो आपल्याला असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आणि तुरपाईसाठी आपल्याला इथे 1 इंचाची पट्टी आहे तर ही फोल्ड करून घ्यायची. इथं याच्यावर मी 5 नंबरची टीप मारून घेतली आहे. आपल्याला ही टीप पुसूनच टाकायची आहे. नंतर आपल्याला इथे तुरपाई करायची आहे. बघा, इथे थोडंसं कमी जास्त झालं तर असं खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टीच्या साईडला इथे मार्किंग शिलाई मारून आपल्याला कापड आपल्याला एक सारखा करून घ्यायचा आहे. बाहीचे जे जॉईंट आहेत ते कधी पण वरच्या साईडला करून द्यायचे आणि नंतर
हे मागच्या भागाचं सेंटर आहे, तर आपण इथून बरोबर दोन्ही सेंटरला भाग आपले एक सोबत जोडून व्यवस्थित साईडला जेवढा कापड आहे तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे फिटिंग छान येते. हे बघा, आणि इथं उलट्या बाजूला कापड करून इथे मी एक पहिले शिलाई मारून घेतली आहे आणि आता इथे मी फिटिंगचं माप टाकत आहे. तर हे बघा, कमरेचा चौथा भाग इथे मी तुम्हाला सांगितलं होतं 30 इंच आहे, तर 7.5 इंच मी इथे मार्किंग केलं आणि छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच आहे आणि बाहीचे इथं दंडगेर 6 इंच आहे. एकदम सरळ रेषेत आपली शिलाई फिटिंगची आलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने कटिंग कराल तर फिटिंगमध्ये सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, इथे एकदम सरळ रेषेत आपल्या टिपा आलेल्या आहेत फिटिंगच्या बघा. आणि याच्यामुळेच आपल्या साईडला आर्मोलमध्ये किंवा खाली फिटिंगच्या साईडला झोल वगैरे येत नाहीत, कारण की इथे सरळ शिलाई आल्या पाहिजे आपल्या. हे बघा, बाहीचे पण जॉईंट बरोबर एकासोबत आलेले आहे, कोणताही जॉईंट खालीवर झालेला नाही. सेम पद्धतीने मी दुसरी बाही जोडून घेते आणि फिटिंग करून घेते. हे बघा, या साईडची सुद्धा फिटिंग एकदम सरळ आलेली आहे. जर तुम्हाला हे ब्लाऊजचे कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग करा आणि नवीन व्हिडिओ शिकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदम फिटिंगचा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे, बरोबर कुठेही कमी जास्त, आणि मी तुम्हाला ब्लाऊजचंच माप वरून घेऊन दाखवलेलं आहे.